खरं म्हटलं तर मरणं हे मिडल क्लास लोकांचं होतं, कारण श्रीमंत पैशाने श्रीमंत होतो आणि गरीब जर राहिला तर त्याला दारिद्र्य रेषेखाली मोजलं जातं, तर त्याला कंट्रोलचं सगळं अनाज मिळतं, त्यानंतर असे बाकीच्या सोयी उपलब्ध होतात. पण मरणं म्हणजे मिडल क्लास लोकांचं होतं. तर बघा त्यांचं कसं होतं, समजा त्यांना एखादी संकट आलं, म्हणजेच पैशाची आवक कमी झाली किंवा काही असं आलं, तर पैशाचा तुटवडा पडू लागला, तर एखादी जॉब करावं की नाही करावं, कामाला जावं की नाही जावं, हे प्रश्न पडतात त्याच्या घरच्या बाईला. तर का पडतात, तर लोक काय म्हणणार, आपण जर कामाला गेलं तर आपल्याला नावबोटं ठेवणार, आपण जर इकडे तिकडे गेलं तर आपल्या नवऱ्याची इज्जत जाणार. या गोष्टी खूप म्हणजे त्या बाईला खटकत राहते मनामध्ये. तर मला तरी म्हणायचं आहे की त्या गोष्टी खटकवण्यापेक्षा एकच विचार करायचा, ना मिडल क्लास आहो, ना श्रीमंत आहो, ना गरीब आहो, त्यावेळेस एकच बघायचं असते त्या स्त्रीने की मी एक स्त्री आहो आणि मला माझ्या परिवारासाठी, फॅमिलीसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्याच हिशोबाने तिने बाहेर पाऊल टाकलं पाहिजे आणि 2 पैसे कमवले पाहिजे. त्यातच सगळ्यात मोठा शहाणपणा. नाहीतर जर तुम्ही आता घरी बसलात आणि तुम्हाला 10-15 वर्षांनी जर अक्कल आली की आपण तेव्हा करायला पाहिजे होतं, आज अशी वेळ आली नसती, तेव्हा वेळ गेलेली असेल. म्हणून सक्षम राहा.